दादाच्या निधनानंतर आपण आता पहिल्यांदाच कोविडमध्ये आला तर काय भावना आहे? अजितदादाचं अकस्मात निधन झालं, विमानाचा अपघात झाला, आमच्या सर्वांवर नव्हे पुऱ्या महाराष्ट्रावर आघात झाला. शेवटी नियतीचा हा जो घाला आहे ते दुःख आपल्याला पचवून शेवटी पुढे जाणं आपल्याला भाग आहे. त्या अजितदादांच्या करता त्यांना श्रद्धांजली अर्पण करता यावी, सर्वसामान्य माणसांना त्यांना फुलं वाहता यावी याच्याकरता आम्ही आज कुरुलमध्ये शोक यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या ठिकाणी शोक सभेचा आपण त्या ठिकाणी घेऊन आपण त्या यात्रेचा समारोप देखील केलेला आहे. अजितदादांनी गोरगरीब शेतकऱ्यांच्या करता प्रचंड काम केलं. मागचं 35 वर्ष अविरत पहाटेच्या 4 वाजल्यापासून रात्रीच्या 11 वाजेपर्यंत केवळ सर्वसामान्य माणसांच्या करता झटणारा हा एक नेता या महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान करून गेलेला आहे. महाराष्ट्र किती वर्ष मागे जाईल हे माहीत नाही, परंतु अजितदादांचं स्वप्न आणि शेतकऱ्यांच्या करता, गोरगरिबांच्या करता, कष्टकऱ्यांच्या करता त्यांची जी कटिबद्धता होती ते आम्ही कार्यकर्ते म्हणून ते पुढं त्यांचं स्वप्न पुढं ते साकार करण्याच्या करता त्यांनी जसे कष्ट घेतले तसे कष्ट घेण्याची प्रेरणा घेऊन आम्हाला काम करायला पाहिजे आहे. शेवटी लोकशाही आहे. आपल्या संविधानामध्ये त्या ठिकाणी निवडणुका अपरिहार्य असतात आणि निवडणुकीच्या मध्यंतरीच अशा पद्धतीची दुर्घटना घडली. आयोगानं निवडणूक 2 दिवस पुढे ढकलली, परंतु निवडणुका ह्या होणारच आहेत. त्यामुळं विरोधक जे आहेत ते आरोप प्रत्यारोप करणार आहेत. अजितदादांच्या मृत्यूचं आणि दुःखद निधनाचं राज्याचा सरकारमधला उपमुख्यमंत्री गेलेला आहे. राज्याचा उपमुख्यमंत्री हा काही एका पक्षाचा नसतो, तर तो सरकारचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतो. तरी सुद्धा त्या संदर्भातलं गांभीर्य न बाळगता त्यांचा अजून अश्रू त्यांच्या कुटुंबाचे आणि सगळ्या लोकांचे महाराष्ट्राचे अजून पुसत नाहीत, तोपर्यंतच हलग्या लावून विरोधक प्रचार करतायत. हे खरं तर मोहोळ तालुक्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला देखील वेदना देणार आहे. आता काल तिसरा दिवस झालेला आहे. शासनाचा अधिकृत दुखवटा देखील संपलेला आहे आणि त्यामुळं निवडणुका या 7 तारखेला मतदान असल्यामुळं आम्ही देखील त्या दिशेनं त्या ठिकाणी आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, रमेशजी बारस्कर इथं आहेत आणि सगळेजण या दुःखाचा डोंगर आमच्या डोक्यावर असतानाही या लोकांच्याकडं आम्ही त्या ठिकाणी या निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान मागण्याच्या करता जात आहे. या कुरुल भागामध्ये जिथं आपण उभे आहोत त्या गावामध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी 10 कोटी रुपये मिळाले. तुम्ही आज तुमचे हे बूम घेऊन या ठिकाणी उभे असलेल्या कुठल्याही शेतकऱ्याला विचारा की तुम्हाला नुकसान भरपाई मिळाली का? मग त्याला नुकसान भरपाई 100% मिळालेली आहे आणि त्याला हेही विचारा की ही कुणामुळे मिळाली. ते सांगणार आमदार राजू खरे आणि उमेशदादा यांनी अजितदादाकडे त्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि अजितदादाने निर्णय घेतला. जी गावं आमच्या अतिवृष्टीत समाविष्ट नव्हती त्या गावाचा समावेश त्या अजितदादामुळे झाला आणि आज आम्ही ज्यावेळेला आमची सगळी पिकं उद्ध्वस्त झाली होती, आमची शेती उद्ध्वस्त झाली होती, शेतामध्ये गुडघे एवढं पाणी असल्यामुळे आमचं सगळं पीक वायाला गेलं होतं. अशा काळामध्ये नव्यानं आम्हाला उभारी घेण्याकरता जी काही मदत आम्हाला शासनाकडनं मिळणं पाहिजे होती ती केवळ आणि केवळ त्या अजितदादा मिळाली. आज ते दादा हयात नाहीये. त्या दादांनी तो निर्णय घेतला नसता तर आमचा या मोहोळ तालुक्यातल्या 60 गावातला हा शेतकरी हा रस्त्यावर आला असता, उघड्यावर पडला असता. आणि माझ्या अजितदादांनी त्यांना उघड्यावर पडू दिलं नाही. ते निघून गेले, परंतु माझा शेतकरी जगला पाहिजे याच्या करता म्हणून जायाच्या अगोदर साधारण 2 महिने सुद्धा झाले नसतील, जायाच्या अगोदर या 2-2.5 महिन्यापूर्वी त्यांनी हा निर्णय घेऊन माझ्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं. त्यामुळे ही गोष्ट सर्वसामान्य गरीब माणूस कधी विसरू शकत नाही. आमचा गरीब शेतकरी ही गोष्ट कधीच विसरू शकत नाही. आमचे विरोधक आज अजितदादांना श्रद्धांजली त्या ठिकाणी त्यांनी वाहिलेली आहे, परंतु ते ज्या वेळेला आमचा शेतकरी त्या अतिवृष्टीमध्ये आणि महापुरामध्ये वेदनेमध्ये अडकलेला होता, त्याचे संसार उद्ध्वस्त झाले होते, त्याची शेती उद्ध्वस्त झाली होती, त्याचं घरदार उद्ध्वस्त झालं होतं, त्या काळामध्ये साधं विचारपूस करायला सुद्धा कधी विरोधक तिथे गेले नाही. विचारपूस मदत करायचं तर लांबच राहिलं. किमान आमचा अडचणीत आलेला शेतकरी आज तुम्ही मतं मागायला वाड्या वस्त्यावर जाताय. मग ज्या वेळेला त्या वाड्या वस्त्यावर प्रचंड मोठा चिखल झाला होता, त्याच्या शेतामध्ये चिखल झाला होता, त्या चिखलात तुडवून त्याला त्या ठिकाणी जावं लागत होतं, त्याचं घरातलं सामानासकट सगळं नदीत पाण्यात वाहून गेलं होतं, घरात सगळा चिखल झाला होता. ते चिखल काढण्याच्या करता म्हणून सुद्धा जायला त्या ठिकाणी आमच्या माता भगिनींना जाता येत नव्हतं. त्या काळामध्ये राजू खरे साहेब आणि उमेश पाटील त्या शेतकऱ्यांच्या दारापर्यंत नदीच्या त्या शेतात चिखलात आम्ही पाय तुडवत त्या ठिकाणी त्यांना सांत्वन करायला गेलो होतो, मदत करायला गेलो होतो. आज मतं मागायला तिथपर्यंत जात आहे. आज त्या काळामध्ये ज्यावेळेला हे अडचणीत होते त्यावेळेला तुम्ही का नाही गेले? त्यामुळे असं बेडगी प्रेम, मतासाठी प्रेम तुम्ही दाखवू ना.
मताच्या करता जाऊ नका. ज्या वेळेला ह्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही लक्षात आलं, मग तुम्ही त्या ठिकाणी पालकमंत्र्याची तुमची ओळख होती, तुमची मुख्यमंत्र्याबरोबर ओळख होती, का नाही गेले तुम्ही पालकमंत्र्याकडे, का नाही गेले मुख्यमंत्र्याकडे? एक तर शेतकऱ्याचं अडचणीत असताना, दुःखात असताना, शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असताना, अतिवृष्टीमध्ये त्याच्या शेतीचं पूर्ण वाटोळ झालेलं असताना सांत्वन करायला सुद्धा तुम्ही गेले नाही, नुकसान भरपाई मिळवून द्यावी म्हणून कुठं मुख्यमंत्र्याकडे पालकमंत्र्याकडे शब्द टाकला नाही. परंतु राजू खरे, उमेश पाटलांनी ते केलं आणि अजितदादांनी आमदार साहेबांवर विश्वास ठेवून 5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारा त्या ठिकाणी आमदार जो आहे ही माहिती सांगतात, म्हणजे त्याच्यामध्ये तथ्य असलं पाहिजे. आणि म्हणून करता सेक्रेटरीला सांगितलं की आजच्या आज कॅबिनेटला प्रस्ताव आणा, आणि त्याच दिवशी एका दिवसात प्रस्ताव आला आणि एका दिवसात निर्णय झाला आणि मोहोळ तालुका सरसकट नुकसान भरपाईमध्ये समाविष्ट झाला. आज एवढी मोठी 50-60 गावं, जिल्ह्यात एकमेव तालुका आहे, एकमेव तालुका आहे ज्याच्यामध्ये फक्त एक बंडी शेगाव नावाचं एक पंढरपूर मधलं गाव आहे, तेवढे एक ते पण आपणच सांगितलं. हो. बंडी शेगाव, थांबा की 2 मिनिटं, बाईट चालू आहे. बंडी शेगाव म्हणून असंच एक गाव, आणि ही जी गाव आहेत ही त्यामधली मंडळ, बंडी शेगाव मंडळ, ही जी मंडळ समाविष्ट झाली. आज उद्या याच मतदारांना मत देण्याच्या करता पैशाचं लालूच दाखवलं जाईल, मताला पैसे दाखवले जातील, परंतु अजितदादांनी जे दिलं आज त्याची भरपाई कुठेही होऊ शकत नाही. आणि म्हणून करता हा नेता तुमच्यातनं गेलेला आहे, निघून आमच्यातनं पण गेलेला आहे. आम्हाला तर प्रचंड दुःख आहे, तुम्हालाही दुःख आहे, त्या महाराष्ट्राला दुःख आहे. परंतु जो काम करत करत या शेतकऱ्यासाठी आज त्यानं स्वतःचा प्राण सोडला, त्या अजितदादाला श्रद्धांजली म्हणून त्या दादाचं घड्याळ, ज्या घड्याळावरनं त्यांचा मृतदेह ओळखला गेला, संपूर्ण शरीर जळून खाक झालं, घड्याळ फक्त त्या ठिकाणी शिल्लक होतं, आणि त्या घड्याळावरनं त्यांचा मृतदेह जो आहे तो ओळखला. ते घड्याळ जाता जाताही अजितदादा सांगून गेले, मी गेलो तरी चालेल, माझं घड्याळ जिवंत राहिलं पाहिजे. आणि तो जो त्या ठिकाणी शेवटचा श्वास घेताना सुद्धा जो एक प्रकारे संदेश दिला, त्यांचा मृतदेह सुद्धा ओळखण्याच्या करता मागं घड्याळच शिल्लक ठेवलं. त्या अजितदादाचं घड्याळ हे सगळ्यात वर असलं पाहिजे, हेच फक्त सगळ्यांनी त्या ठिकाणी, कुरुलकरांनी त्या ठिकाणी आणि बेगमपूरच्या लोकांनी, त्याचबरोबर तालुक्यातल्या लोकांनी आणि जिल्ह्यातल्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही आज घड्याळ, धनुष्यबाण आणि तुतारी एकत्रितरित्या त्या निवडणुकीला सामोरं जात आहोत. विरोधकांना जी काही टीका करायची ती करू दे. आमदार साहेब म्हणले की अशा दुःखद वातावरणामध्ये आम्हाला त्या ठिकाणी जास्त काही बोलायचं नाही, परंतु तुम्ही त्या ठिकाणी असा दुःखद प्रसंग असताना, राज्याचे उपमुख्यमंत्र्यांचं निधन झालेलं असताना, शासकीय दुखवटा असताना सुद्धा तुम्ही प्रचार करताय, शासकीय दुखवटा असताना हलग्या वाजवत फिरताय. या संदर्भामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी एखादा एवढा मोठा नेता गेलाय, माणसं दुःखात आहेत. आमच्या खुनेश्वरमध्ये आमदार साहेब एका महिलेनं तर चप्पल काढून यांना हाकलून दिले, पायातली चप्पल काढली, लाज वाटते का म्हणले, काल तर अजितदादाचं निधन झालंय, आम्ही दुःखात आहे, तुम्ही इथं मतं मागायला आलाय. अशा पद्धतीनं एका महिलेनं त्या ठिकाणी हाकलून दिलं. यांना लाज आबरू काहीच नाही. आणि त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी लोकांच्या पुढे आमचं काम, भविष्यात आम्ही काय करणार आहे ते काम, आणि अजितदादांचं स्वप्न